माझिया प्रियाला प्रीत कळेना। आजी आजी प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे, पण अभिजितचं दुसऱ्या मुलीशी लग्न नका करू प्लीज। मी तुम्ही म्हणाल ना तसं वागेन, तुम्ही सांगाल ते सगळं करीन, जेवण बनवायला शिकेन, घरातली साफसफाई कधी केली नाही मी, पण तीही करीन। या घरात पडेल ते काम करीन मी आजी। शमिका काय बोलतेस हे? नाही अभि, बोलू दे मला, मी आज बोलणार। अरे ही सगळी माझीच माणसं आहेत। आजी मला मिळेल का अशी माया? मी तुमच्या अपेक्षांप्रमाणे वागले तर मला म्हणाल का तुमची नात? आजी या घरातला प्रत्येक व्यक्ती खुश राहावा असंच वाटतं मला। तुम्ही सगळे एकत्र होतात, आनंदात होतात। आजी हाच आनंद जपायचा आहे मला, माझ्या प्रयत्नांनी, माझ्या वागण्याने, खरं सांगते मी। बाबा मला फक्त एक चान्स द्या, फक्त एक, प्लीज। अभि, शमिका मला नाही बोलायचं। अभि प्लीज मला समजून घे ना। तेच करण्याचा प्रयत्न केला होता आत मी। तुला काय गरज होती मध्ये पडायची आणि हा नवीन प्रॉब्लेम ओढून घ्यायची? अरे नवीन प्रॉब्लेम कसा? माझ्यापेक्षा लाख पटीने तू चांगली आहेस आणि हे सगळं मी तुझ्यासाठी करायच्या ऐवजी तू हे का करतेस? कशासाठी? आपल्या प्रेमासाठी करते मी हे सगळं। हे बघ अभि, ही आपल्या दोघांची लढाई आहे आणि ती आपल्या दोघांना मिळून लढायची आहे। यात एक जण जरी वीक पडला ना तरी ही लढाई हरू आपण। आणि हेच हवंय सगळ्यांना, आणि आपल्याला तेच होऊ नाही द्यायचंय। रिया असं म्हणाली की ती शमिकाला काही कळू देणार नाही किंवा कोणालाच। हो मलाही, पण मला कळलं ना माई, अगं जीव देण्यापर्यंत मजल गेली तिची। म्हणजे ती किती सिरियस आहे तुझ्या लक्षात येत आहे का? आपल्याला सांगितलं अँडीसाठी केलं म्हणून। डू यू अंडरस्टँड? या चल ना। अगं अशी घरात बसून कंटाळणारस तू, तिथे आलीस ना तेवढंच फ्रेश वाटेल तुला। अगं काय, कुठे चाललात? अगं एनजीओ आहे एक अनाथ मुलांची, अभिजित नेहमी जातो तिथे, आज मीही जाणार होते त्याच्याबरोबर, म्हणून रियाला म्हटलं चल, तेवढंच बरं वाटेल ना। रिया राजे चला प्लीज। I'm sorry. नाही सॉरी, मी हे असं करण्यापेक्षा हाक मारायला पाहिजे होती, सॉरी। शमिका कुठे? ती कॅमेरा आणायला गेली आहे, येईलच। क्या बात है अभिजीत? हो एकी बरोबर छत पे रोमांस आणि दुसरी बरोबर गार्डन में चांस। क्या बात, आता हे नवीन सरप्राईज आहे? सो रिया काय झालं? हे मी आता जे काय बोललो ते खरं असल्यासारखा चेहरा का पाडलाय?